मी हे स्पष्ट करू इच्छितो की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। कारण आमच्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली केवळ आणि केवळ त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन यावं, त्यांचं जीवन सुखी, समृद्धी, आनंदी व्हावं आणि ते स्वतःच्या पायावर आमच्या लाडक्या बहिणी उभ्या राहाव्या यासाठी आम्ही निर्णय महायुती सरकारने घेतला। आणि आता ई-KYC आता विरोधक जे अफवा पसरवत आहेत, ई-KYC मुळे असं होईल तसं होईल, परंतु ई-KYC मुळे हे आधार कार्ड लिंक होईल आणि आपल्याला ही पद्धत जी आणखी सोपी होईल, सुलभ होईल आणि त्यांना पैसे मिळतात ते सुलभतेने त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील, पारदर्शकता त्याच्यामध्ये येईल आणि त्याचबरोबर ज्या योजना, इतरही योजना ज्या आहेत लाडक्या बहिणींसाठी, त्या योजनांची देखील माहिती त्यांना मिळेल आणि त्यामुळे ई-KYC मुळे कुठलाही संभ्रम मनामध्ये कोणी ठेवू नये। ई-KYC मुळे आणखी सुलभता, आणखी पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा। तर हा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींसाठी होणार, कारण की माहिती आहे की लाडकी बहीणसाठी तुम्हाला KYC का करायची, का दरवर्षी KYC करायची, पडताळणी KYC सुरू, KYC कशी करायची, GR पण आलेला आहे आणि तुम्हाला सर्व काही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण पाहायचा, न चुकता कुठलाही व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला काय करायचं, सर्वात पहिले चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लवकर करा, कारण की तुम्हाला माहिती आहे का असे इंटरेस्टिंग आणि नॉलेजेबल व्हिडिओ फक्त स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवर पाहायला मिळत असतात। आणि महत्त्वाचं की लाडक्या बहिणींसाठी या योजनेमध्ये तुम्हाला KYC कशासाठी करावं लागेल, सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा मी तुम्हाला सांगणार आहोत आणि तुम्हाला सर्वात समजून पण सांगणार आहोत। कारण की लाडक्या बहिणीसाठी सर्वात पहिले तुम्हाला माहिती आहे का, लाडकी बहीण योजना जरुरी डॉक्युमेंट आणि KYC स्टेप चालू झालेली आहे। त्या स्टेपसाठी तुम्हाला काय करावं लागेल, डॉक्युमेंट कुठं जमा करायचे आणि KYC घर बसल्या करू शकता का, त्याच्यामध्ये KYC प्रॉब्लेम पण येत असेल, तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल। सर्वात पहिले तुम्हाला सांगू इच्छितो हे KYC, कारण की काही लाडक्या बहिणींचे इथं पैसे बंद झालेले आहेत आणि त्या लाडक्या बहिणींना सर्वात पहिलं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आधी ते तटकरीने सांगितलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणी बंद झालेल्या आहेत त्यांचे कारण म्हणजे तुम्हाला माहिती आहे की एका राशनमध्ये जर तुम्ही 4 महिला असतील किंवा 5 असतील आणि 5ही महिलांना पैसे मिळत होते, तर त्यामध्ये एकाच महिलांना पैसे मिळणार आहेत। आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं तुम्हाला असा इंटरेस्ट पे येणार आहे। इंटरेस्टमध्ये तुम्हाला माहिती आहे का मोबाईल नंबर आणि खाली पासवर्ड असं टाकावं लागेल आणि तुम्हाला माहिती आहे का जर तुम्हाला KYC करायचे तुम्हाला मोबाईल नंबर नाही टाकावा लागेल, आधार नंबर आणि त्याचा OTP आणि एक कॅप्चा भरावा लागेल। आणि ते कसं करायचं ते तुम्हाला संपूर्ण माहिती मी समोर सांगणार आहोत, फक्त व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार का ते पण तुम्हाला सांगणार, कोणत्या, जसं की तुम्हाला माहिती आहे ज्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद पडलेले आहेत, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सुरू झालेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ही एकनाथजी शिंदे साहेबांनी योजना सुरू केली होती आणि आतापर्यंत सुरू आहे। आणि याच्यामध्ये माहिती आहे का BJP सरकार आल्यामुळे तुम्हाला माहिती आहे का लाडक्या बहिणींना त्याच्यामध्ये कमतरता म्हणजे खूप काही महिला कमी झालेल्या आहेत। कोणी कमी केले आहेत, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, त्यांनी सर्वात जास्त महिलांचं इथं नुकसान केलं आहे। ज्या महिलांचा काही लाभ नसून त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे येत होते त्या महिला खुश होत्या, पण त्यांना नाराजी पाहावं लागत आहे, कारण की काही महिलांची माहिती आहे का एका घरामध्ये एकच महिला, तरी त्या महिलेला कुठल्याही प्रकारची योजना लाभ नाही मिळत आणि सरकारी योजना लाभ नाही मिळत, तरी पण त्या महिलांचं तिथं पैसे पेन्शन बंद झालेलं आहे। आणि त्यासाठी काय करावं लागेल, KYC केल्यानंतर पैसे येतील का, हां तुम्हाला KYC कशी करायची ते तुम्हाला सांगणार। त्याकरता तुम्हाला काय करणार आहे, नेक्स्ट व्हिडिओ असा येणार आहे की KYC जर तुम्ही केली तर तुम्हाला पैसे येतील का। सर्वात पहिले सांगू इच्छितो KYC केल्यानंतर बी तुम्हाला पैसे नाही येतील। KYC करणे म्हणजे तुम्हाला माहिती आहे का आधार कार्ड, लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला माहिती आहे का आधार कार्ड तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करण्यासाठी आहे आणि तुमच्या आधार कार्ड तिथं लिंक आहे का नाही आहे ते त्यांना समजणार आहे। आणि लिंक असेल तर नाही KYC केल्यानंतर बी तुमची तिथं माहिती आहे का आतापर्यंत अपडेट आलं नाही, तिथं KYC केल्यानंतर तुमचे जे लाडक्या बहिणी त्याच्यामध्ये त्या कमी होऊ शकतात, हा पण तुम्हाला तिथं धक्का बसू शकतो। त्यामुळे KYC आतापर्यंत कोणीही करू नका, कारण की माहिती आहे KYC केल्यानंतर त्या लाडक्या बहिणींना माहिती आहे का खूप काही आता योजनेत पहिले सर्वात जास्त 10 कोटी महिलांना पैसे मिळत होते, तर त्याच्यामधून खूप काही महिला कमी करण्यात आले, कारण की मुख्यमंत्रीकडून आपली आता मुख्यमंत्री आपली एकनाथजी शिंदे साहेब होते, आता देवेंद्रजी फडणवीस साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एक पाहू शकता इथे तुम्हाला चेक पण दिसत आहे 101,40,40,00,000 रुपये फक्त लाडक्या बहिणींना दिले होते।
पण आता तसं नाही आहे, याच्यामधून लाडक्या बहिणी कमी करण्यात येत आहेत. त्यामुळे तुम्हाला KYC आतापर्यंत नाही करायची. KYC का करायची? KYC तुम्हाला सुरू झाल्यानंतर मी तुम्हाला सांगणार KYC आता करायची किंवा कोणत्या तारखेला KYC तुम्हाला कंप्लीट करायची. कारण की त्याच्यामध्ये आतापर्यंत कोणाची KYC कंप्लीट होत नाही आहे आणि कोणाची होत आहे तर त्याच्यामध्ये माहिती आहे तुमचं नाव कमी पण होत आहे. KYC झाल्यानंतर तुमचं नाव तिथं डायरेक्ट कमी होतं आहे. काही महिलांची असं आता होतं, कारण की लाडक्या बहिणीच्या हातामध्ये जेव्हा 1500 रुपये येत होते त्यांना खुशी होत होती, पण आता तसं नाही आहे. लाडक्या बहिणींचं आता KYC केल्यानंतर त्यांचं नाव याच्यामधून कमी करण्यात येत आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं, KYC मध्ये थांबायचं आहे. त्याच्यामध्ये काही अपडेट येतील. तुम्हाला माहिती आहे KYC झाल्यानंतर काही महिलांचे तिथं KYC केल्यानंतर जो नेक्स्ट हप्ता येत आहे तो त्यांचा तिथंच थांबत आहे. आणि कारण की माहिती आता तुमची क्लिअर डिटेल्स म्हणजे तुम्हाला माहिती आधार लिंक आहे, तुमचं आधार लिंक कोणा नावावर आहे. आणि महत्त्वाचं जो मेन मुद्दा आहे तो तुम्हाला मी आता सांगणार आहोत. कारण की लाडकी बहीण योजनेची तुम्ही KYC आणि डॉक्युमेंट्स तर देत आहात, पण तुम्हाला माहिती आहे का KYC कोणाच्या नावावर करायची? आता तुम्हाला माहिती आहे का सर्वात पहिले तुम्ही कोणाच्या नावावर केली, जो आधार नंबर तुम्ही दिलेला आहे आणि तुमच्या आधारवर जे नाव आहे, तुमच्या वडिलाच्या नावावर असो किंवा तुमच्या पतीच्या नावावर असो, दुसरं कोणतंही नाव असो, म्हणजे तुम्ही माहिती आहे का त्याच्याच नावावर KYC करायची आहे. आधार नंबरवर तुम्ही जे अपडेट केलेलं आहे त्याच नावावर तुम्हाला KYC करायचं. जो नंबर तुम्हाला आता लावायचा आहे तोच नंबर तिथं, जो आधारला लावलेला आहे तोच नंबर तिथं टाकायचा आहे. कारण की तो आधार तुम्ही जर आधार नंबर टाकसाल, आधार नंबर टाकल्यानंतर आधारला जो नंबर ॲड आहे तो लिंक आहे त्याचा OTP तुम्हाला येणार. त्यामुळे तोच मोबाईल नंबर तुम्हाला वापरायचा आहे. जर तुमचा मोबाईल नंबर हरवला असेल, सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काही महिलांचे मोबाईल नंबर हरवले आहेत, तुम्हाला काय करायचं आहे, आधार केंद्रावर किंवा CSC सेंटरवर जाऊन जिथं आधार अपडेट होतं तिथं जाऊन तुम्हाला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे. जो पहिला नंबर तो तिथून काढून टाकायचा आहे, तरच तुम्हाला पैसे मिळतील. कारण की महिलांसाठी हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. कारण की काही महिलांचे आधार नंबर तर होते पण त्याचे नंबर हरवलेला आहे, तो नंबर तुम्ही काढू शकता, काढू बी शकता. आणि जर तुम्ही नंबर काढू शकता नाही, तुमच्या पैसे मोबाईल नंबर आहे तर तुम्ही लवकरात लवकर अपडेट करा आणि तो नंबर तिथे ॲड करा आणि नंतर KYC करा. तशी KYC तुम्हाला माहिती आहे OTP शिवाय KYC होत नाही आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का सर्व महिलांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ का बनवला, कारण की तिथं KYC केल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले म्हणजे OTP जरूरत पडते. कारण की आदिती तटकरे यांनी खूप काही महिलांसाठी आता अपडेट आणलेले आहेत आणि KYC केल्यानंतर काही आता योजना सुरू होतील. त्या योजनेबद्दल त्या महिलांनाच लाभ मिळणार आहे ज्या महिला पात्र आहेत, ज्या महिलांना जरूरत आहे, ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत आणि ज्या महिलांना आतापर्यंत पैसे चालू आहेत त्या महिलांना हमेशा पैसे सुरू राहतील. आणि महत्त्वाचं म्हणजे माहिती आहे, आदिती तटकरे स्वतःहून सांगितलं लाडकी बहीण योजना ही कधी न बंद पडणारी योजना आहे. याच्यामध्ये काही अपडेट आले तर माझ्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, कमेंट करायची आहे तुमची कुठलाही प्रॉब्लेम असो आणि तुमचा जिल्हा आणि गाव आणि तालुका कोणता आहे ते कमेंटमध्ये लवकरात लवकर सांगायचं. आणि तुमच्या परिवारामध्ये किती महिलांना लाभ मिळत होता, किती महिला कट झाल्या आणि तुमचं नाव रेशनमध्ये आहे का, कुठलाही प्रॉब्लेम असो मी त्याच्यावर तुम्हाला सविस्तर व्हिडिओ बनवण्याची कोशिश करणार. कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कुठलाही असा प्रॉब्लेम असो, कुठलाही असा फॉल्ट असो, तुम्हाला सांगण्याची कोशिश लवकरात लवकर करणार. आणि तुम्हाला माहिती आहे का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सर्वात जास्त पॉईंट म्हणजे तुम्हाला माहिती आहे महिलांचा विचार चालू आहे की तुम्ही आधार अपडेट पहिले केलं आहे आणि काही महिलांचं लग्न झाल्यानंतर तुम्ही आधार नंबर ते पतीच्या नावावर आता कन्वर्ट केलेलं आहे, तिथं अपडेट केलं आहे. तुम्हाला तेच टाकायचं जे पहिले टाकलं होतं त्याच्यामध्ये. जर तुम्ही अपडेट केलं असेल आणि अपडेट जर पहिले वडिलांच्या नावावर होता आणि आता पतीच्या नावावर होता, तुम्हाला पतीच्याच नावावर KYC करायची आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे का, आणि तुमचं नाव पण राशनमध्ये असायला हवे. कारण की लाडकी बहीण योजनेबद्दल खूप काही A to Z माहिती मी तुम्हाला समोर सांगणार आहोत. त्यामुळे तुम्हाला काय करायचं लवकरात लवकर आणि त्याच्यामध्ये कुठलाही बदल असो मी तुम्हाला लवकरात लवकर सांगण्याची गोष्ट करेन. A to Z माहिती मी तुम्हाला देणार आहोत. त्यामुळे तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, लाडकी बहीण योजनेबद्दल जर काही तुमचे प्रॉब्लेम असतील, काही विचार असतील तर तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता आणि तुम्हाला मी ते 100% सोडवण्याचे प्रयत्न करणार आहोत. तोपर्यंत अशाच व्हिडिओसाठी तुम्हाला काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय.